शब्दही येतील मग शिस्तीमध्ये, शब्दही येतील मग शिस्तीमध्ये, फक्त त्यांना आशयाचा धाक असला पाहिजे. असे शब्दांना शिस्तीमध्ये व आशयाला धाकामध्ये ठेवणारे ज्येष्ठ गझलकार स्वर्गीय प्रकाश मोरे यांना हा मुशायरा समर्पित करण्यात आलेला आहे. मुशायराला आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत श्री किशोरजी बळी. स्त्री शक्तीचा जागर आपण करतोय आणि या मुशायऱ्याची सुरुवात देखील मला असं वाटते की आपण स्त्री शक्तीपासूनच करावी. आपली गझल लेख आहे, नाव नंतर सांगतो, पण तिला मी जेव्हा परिचय विचारला होता, मी अपरिचित होतो तेव्हा तिने मला फक्त सांगितलं होतं की जन्मगाव सातारा, कर्मभूमी पुणे, पुण्यात जॉब आहे, 5 वर्षापासून गझल लिहिते आहे. पण त्यानंतर मला कळलं की या गझल लेखीला यावर्षीचा मानाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. मी आमंत्रित करतो आमची गझल लेख श्वेता बरकडे हिला तिच्या शब्दामध्ये. संस्कारशील मुलगी तोवर मला म्हणाले, संस्कारशील मुलगी तोवर मला म्हणाले, जोवर मनाप्रमाणे मी वागले जगाच्या. मी आमंत्रित करतो आहे श्वेता बरकडेला. मिळाल्यात जखमा तुझ्या सोबतीने, तरीही पुन्हा हाक मारून बघ. मिळाल्यात जखमा तुझ्या सोबतीने, तरीही पुन्हा हाक मारून बघ. किती आजही प्रेम आहे तुझ्यावर, जरा एकदा तू तपासून बघ. क्या बात है, क्या बात. सतत हासरा चेहरा पाहिल्यावर तुला वाटले दुःख नाही मला. सतत हासरा चेहरा पाहिल्यावर तुला वाटले दुःख नाही मला. असे वाटते तर कधी तू मलाही मिठी एकदा घट्ट मारून बघ. आणि कशाचा नकाशा बनवतेस श्वेता, कशाचा नकाशा बनवतेस श्वेता, असे तू मला रोज म्हणतोस ना. तुला फक्त बोलायला फार जमते, चपाती कधी एक लाटून बघ. कशाचा नकाशा बनवतेस श्वेता, असे तू मला रोज म्हणतोस ना. तुला फक्त बोलायला फार जमते, चपाती कधी एक लाटून बघ. गझल घेते. कुणा कुणाला देऊन चकवा आले आहे, कुणा कुणाला देऊन चकवा आले आहे, तुला भेटण्या दिवसा ढवळ्या आले आहे. कोणी सोबत येते का ते पाहू आता, कोणी सोबत येते का ते पाहू आता, घेऊन झेंडा माणुसकीचा आले आहे. दंगल हिंसा मारामारी करणाऱ्यांनो, हृदयी तुमच्या बुद्ध पेरण्या आले आहे. केस पांढरे पाठदुखियन वर्तुळ काळे, केस पांढरे पाठदुखियन वर्तुळ काळे, ऐनविशीतच वार्धक्याला आले आहे. ज्या हाताने घास भरवला त्या हाताने, ज्या हाताने घास भरवला त्या हाताने, राख तुझी मी सावडण्याला आले आहे. रोज वाटते की मरणाला बिलगावे पण, रोज वाटते की मरणाला बिलगावे पण, दुनियेमध्ये मीही जगण्या आले आहे. आणि शेवटचं शेर आहे की कष्ट करोनी थकलेल्यांना सुंदर म्हटले, कष्ट करोनी थकलेल्यांना सुंदर म्हटले, सौंदर्याची बदलून व्याख्या आले आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान श्वेता. जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. अशी विजा घेऊन येणारी पिढी जर असेल तर गझलेचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.